नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। हप्ता वितरणाची तारीख अचानक बदलली। निराधार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार नाही। हप्ता जमा न होण्यामागचं कारण नेमकं काय आहे? तारीख खरंच बदललेली आहे का? या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। हप्ता वितरण माहिती जाणून घेण्यापूर्वी या ठिकाणी पहा, 30 एप्रिल अतिशय महत्त्वाची तारीख आहे। 30 एप्रिलला काय होणार आहे? 30 एप्रिल का महत्त्वाची तारीख आहे? 30 एप्रिलला पैसे जमा होणार आहेत का? तर या ठिकाणी पहा, एक महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। विषय आहे परिपत्रकाचा दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत आणि राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी उपरोक्त उपक्रम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येतात। सदर उपक्रमांमध्ये लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे। विभागाकडून दिव्यांगांच्या माहितीचे एकत्रीकरण करण्याकरता तसेच दिव्यांगांना सुलभतेने लाभ उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी ही दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत पोर्टलवर करावायची आहे किंवा करण्यात यावी। तसेच आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती शासनास उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती आहे। या ठिकाणी पहा, महत्त्वाचं परिपत्रक पोर्टलवरती नोंदणी करण्यासंदर्भात आलेलं आहे। 30 तारखेच्या आतमध्ये पोर्टलवर नोंदणी करायची आहे, अन्यथा तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही। हा मुद्दा लक्षात घेऊन नोंदणी तात्काळ करून घ्या। आता वितरणासंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट ते पहा, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्यासंदर्भात या ठिकाणी दिनांक 22 एप्रिलला शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आणि त्यानंतर अशा पद्धतीने पोर्टलवर तुम्हाला मेसेज पाहण्यास मिळाला। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 5 वाजल्यापासून ते 24 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही, अशा पद्धतीचा मेसेज होता। आता 23 आणि 24 एप्रिलला काम चालणार होतं पोर्टलवरती आणि साहजिकचपणे 25 तारखेपासून हे वितरण सुरू होणं अपेक्षित होतं, पण तसं झालेलं नाही। मग आता लाभार्थी प्रश्न विचारत आहेत, खात्यामध्ये आमच्या पैसे आलेले नाहीत, पोर्टलवर तर तारीख आलेली आहे, हप्ता मात्र जमा झालेला नाही। मग तारीख बदललेली आहे का? आम्हाला पैसे मिळणार नाहीत का? तर पहा, पोर्टलवरची जी तारीख आहे ती बदललेली नाही। अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दिव्यांग सहाय्यक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या पोर्टलवरती हा मेसेज आलेला आहे आणि हा कायम मेसेज आहे। आता पैसे का जमा झालेले नाहीत? तर शनिवार रविवारची सुट्टी आल्या कारणाने हा पैसे वितरणाचा मेसेज आला, तरी पण पैसे जमा झालेले नाहीत। सुरळीतपणे हप्ता वाटप होण्यासाठी सोमवारचा दिवस यावा लागणार आहे। सोमवारपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि सोमवारी ही दुपारपासून किंवा सकाळपासून हप्ता वितरण होण्याची शक्यता आहे। पण पहा, बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे येणार नाहीत। होय, बरोबर आहे, बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे नेमके का येणार नाहीत? का पैसे येणार नाहीत? तर पेंडिंग ॲट ऑफिशियल हे स्टेटस मार्चमध्ये ज्या लाभार्थ्यांना दाखवत होतं त्यापैकी बऱ्याच लाभार्थ्यांना पुन्हा ते स्टेटस तशाच पद्धतीने दाखवण्यात येईल अशी शक्यता आहे आणि त्याचं कारण म्हणजे तुमचं आधार व्हेरिफिकेशन अपूर्ण आहे। आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाच हप्ता मिळणार आहे, त्यामुळे आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण नसलेल्या लाभार्थ्यांना हप्ता वितरण केलं जाणार नाही। तर कृपया कळकळीची विनंती असणार आहे की तुमचं आधार व्हेरिफिकेशन जर बाकी असेल तर लवकरात लवकर आधार व्हेरिफिकेशन करून घ्या, जेणेकरून रखडलेला हा हप्ता जेव्हा वाटपाला सुरुवात होईल त्यावेळेस तात्काळ तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर आजची माहिती आवडली असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। यापुढे अशीच माहिती तुम्हाला चॅनलवरती मिळत राहील।